नमस्कार. मालेगावच्या नवनिर्वाचित महापौरांनी टिपू सुलतानचे छायाचित्र महापौर दालनात लावून त्याचे उदात्तीकरण करण्याचा संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे. या टिपू सुलतानच्या व्यक्तिमत्वाचा विचार करता आपल्याला त्याचे अनेक कंगोर दिसतात. म्हणजे त्याचे समर्थन करताना काही व्यक्ती तो ब्रिटिशांविरुद्ध लढला होता अशी त्याची बाजू मांडतात, परंतु त्याची दुसरी बाजू पाहता त्यांनी खुद्द त्याच्या तलवारीवरच लिहिलेलं आहे की माझी तलवार ही हिंदूंच्या नाशासाठी तळपत आहे. या टिपूने त्याच्या हयातीमध्ये अनेक हिंदूंचं हत्याकांड घडवलं, तसेच अनेक हिंदूंना धर्मांतरित करून मुसलमान बनवलं. येथे प्रश्न टिपू सुलतानचा नाहीये, कारण टिपू सुलतानच्या काळामध्ये जाऊन आता आपण त्या गोष्टींना पुन्हा बदलता येणार नाहीये. परंतु आत्ताच्या काळामध्ये त्याचे अनुयायी म्हणवणारे हे काय करतायत हे आपल्याला पाहावं लागेल. येथे टिपू सुलतान हा हिंदूंचा नाश करण्यासाठी आतुर असलेला एक विकृत आत्मा आहे आणि त्याचं उदात्तीकरण हा एक अत्यंत संतापजनक असा गुन्हा आहे. कारण या देशामध्ये इतिहासामध्ये अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, परंतु त्याचा आज कोणी अभिमान बाळगत असेल, त्याचा कोणी माज बाळगत असेल तर त्याच्यावरती आपल्याला विचार करणं भाग असतं. जसं की हिंदू धर्मामध्ये जातीयता नावाच्या जो विषवल्लीला जर कोणी अभिमानाने बाळगत असेल तर त्यावरती आपल्याला त्याचा निश्चित करावा लागतो. परंतु त्याचप्रमाणे या टिपू सुलतानचं उदात्तीकरण, औरंगजेबाचं उदात्तीकरण हा संतापजनक प्रकार आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतो. या जिहादी प्रवृत्तींनी या देशाची फाळणी 1947 रोजी केली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ही जिहादी प्रवृत्ती काश्मीर येथे आपल्या भारतीय लष्कराशी लढून तो एक स्वतंत्र देश म्हणून मागत आहे हे आपल्याला ज्ञात आहे. नुकतंच काही महिन्यांपूर्वी या जिहादी प्रवृत्तींनी टिपूला मानणाऱ्यांनी, औरंगजेबाला मानणाऱ्यांनी हिंदूंचं हत्याकांड घडवलं, दिल्ली येथे बॉम्बस्फोट केला हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तरी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे जर्मनी येथे, इस्रायल येथे हिटलरचे उदात्तीकरण करणं हा जसा एक दखलपात्र गुन्हा आहे, तसंच हिंदूंच्या नाशासाठी आतुर असलेल्या या औरंगजेब तसेच टिपू सुलतान तसेच त्याच प्रकारच्या ज्या काही प्रवृत्ती असतील त्यांचं उदात्तीकरण करणं हा गुन्हा म्हणून संबोधण्यात यावा. त्या व्यक्तीवरती पोलीस कारवाई व्हावी आणि अशा प्रकारचं विधेयक त्यांनी आगामी अधिवेशनात आणून या विषयावरती कायमचा पडदा पाडावा अशी माझी त्यांना नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.